आणि आता पूरस्थितीचे अपडेट घेऊयात। खडकवासला धरणामधून 25,000 क्युसेक्स मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोलामधील पूल वाहून गेल्याची घटना। निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेला, स्थानिकांचा आरोप। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस, पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं नुकसान। कोल्हापूरमध्ये वारंवार पूर येत असल्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त। विधानसभा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। कोल्हापूरच्या जाधववाडीमधील स्थानिकांची संतप्त भूमिका। गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम, 5 राष्ट्रीय महामार्ग बंद, जवळपास जिल्ह्यातील 41 मार्ग बंद, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। कृष्णा पंचगंगेच्या संगमावर पाणी पातळीमध्ये वाढ, दोन्ही नद्यांचा कुरुंदवाड नृसिंहवाडीला वेढा, 30 गावांचा संपर्क तुटला, स्थानिकांचं स्थलांतर। इचलकरंजीमधील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडमध्ये पूरस्थिती, कुरुंदवाड ते कर्नाटकला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी। चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जाण्याचा व्हिडिओ व्हायरल, कारमधल्या दोघांनी कार बाहेर उड्या मारल्या आणि त्यामुळे जीव वाचला।